नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचा हा सण स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. वर्षभरात एकूण 4 नवरात्री येतात, ज्यामध्ये 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री ह्या आपण प्रत्यक्षामध्ये साजऱ्या करत असतो. चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री ह्या दोन्ही नवरात्री आपण प्रत्यक्षामध्ये साजऱ्या करत असतो. परंतु दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात. देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा, आराधना, सेवा, उपासना करत असते. पण यावर्षी 2025 मध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे. कारण यावेळी नवरात्र ही फक्त 9 दिवस चालणार नाही, तर पूर्ण 10 दिवस चालणार आहेत. आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो. पंचांगानुसार शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीनं संपेल. आता यावर्षी नवरात्र ही 10 दिवस चालणार आहे, तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी 2 दिवस चालणार आहे? तर ती तृतीया तिथी आहे, जी यावर्षी 2 दिवस चालेल, जे या 10 दिवसांच्या नवरात्रीचं मुख्य कारण आहे. ही तारीख 24 आणि 25 सप्टेंबर ह्या दोन्ही दिवशी असणार आहे. म्हणून यावेळी महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहेत आणि या दिवशी दुर्गादेवीचं शेवटचं रूप सिद्धी यांची पूजा केली जाईल. तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केलं जातं. भंडारा, हवन यासारखे विधीसुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणं हे खूप शुभ मानलं जातं आणि तिथी कमी होणं हे अशुभ लक्षण मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल. देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्धी, सुख, ऐश्वर्य घेऊन येईल. त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल. म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असेल किंवा नसेल, तरीही तुम्हाला दुर्गादेवीची, आपल्या कुलदेवीची, मा जगदंबेची जी काही सेवा करता येईल तर ती सेवा आपल्याला आवर्जून करायची आहेत. या नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी ही देखील खूप महत्त्वाची असते. आता दुर्गादेवीची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते. यावेळी दुर्गादेवी हत्तीवरून स्वार होऊन येणार आहेत, जे खूप शुभ मानलं जातं. हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांतीचं प्रतीक आहे. हत्तीवर मातेचं आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वाट दर्शवते. नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आणि म्हणून या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. ज्यामध्ये काहीही झाले तरीही आपल्याला नवरात्र संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. 99% लोकांना माहीत नाही, लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि घरात दारिद्र्य, गरिबी, दुःख, संकट, अडचणी येऊ लागेल. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत? त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांची खरेदी ही अजिबात केली जात नाही? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात. नवरात्रीच्या या 9 दिवसात काही नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावानं पूजा, आराधना, सेवा, उपासना करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येत असते. आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत, अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. तरच आपल्याला केलेल्या व्रताचं, सेवेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. आपल्या कुलदेवीचा
आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल. कारण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये साक्षात कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आणि म्हणून काही वस्तू अशा आहेत ज्या आपल्या घरातून चुकूनही या 9 दिवसांमध्ये कोणालाही देऊ नये, नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेत असते. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी देवाची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो, पूजा करतो, तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट, अडथळे का येत आहे? मी केलेल्या सेवेचं फळ मला का मिळत नाही? तर बऱ्याच वेळा अशाविषयी स्थितीवरती आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात. आणि म्हणून आपल्या घरातून लक्ष्मी जी आहे तर ती साथ सोडून जात असते आणि आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य जे आहे तर ती येत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या वास्तू अर्थात घराशी संबंधित अनेक गोष्टीचं मार्गदर्शन जे आहे तर ते केलं गेलं आहे. आणि म्हणून नवरात्रीमध्ये या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सख्खा भाऊ असेल, तुमच्या कितीही जवळची एखादी मैत्रीण असेल किंवा तुमच्या शेजारी कितीही जवळच्या असतील, तरीही तुम्हाला या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुकूनही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही देऊ नका. नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच धनहानी देखील होऊ शकते. आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात. कारण ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत तर ह्या वस्तूंचा संबंध थेट पैशांशी असतो. त्यामुळे तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. यामुळे लक्ष्मी माता ही नाराज होते. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पैसे. बघा, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही कोणाला उधार पैसे जे आहेत तर ती देऊ नका. तसेच कोणाकडनं उधार पैसेसुद्धा तुम्ही घेऊ नका. कारण पैशांना लक्ष्मी म्हटलं जातं. आणि म्हणून आपली लक्ष्मी जी आहे तर ती या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून उसने पैसेसुद्धा आपण घेऊ नये. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कोणतेही कर्ज जे आहे तर ते सुद्धा घेऊ नये. तसेच वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चुकूनही कोणाला आपल्या घरातील दही जे आहे तर ते सुद्धा देऊ नये. बरेच वेळा आपल्या शेजारीचे जे कोणी राहत असतात तर त्यांच्याकडे दही नसेल तर ते सहज आपल्याकडे तुमच्याकडे दही आहे का असं विचारतात. आणि आपल्याकडे असेल तर आपण लगेच देऊन टाकतो. परंतु बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरातील दही जे आहे तर ते कोणालाच द्यायचं नाहीत. यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावरती नाराज होते, घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये दही जे आहे तर ते अजिबात द्यायचं नाहीत. तसंच पुढची वस्तू आहे ते म्हणजे कात. कात हा सर्वांनाच माहीत आहे. बघा, नवरात्रीमध्ये आपण दुर्गादेवीला तांबूळ अर्पण करत असतो, तर त्या तांबूळमध्ये कात हा आवर्जून वापरला जातो. आणि बऱ्याच वेळा हे तांबूळ आपण घरीच बनवत असतो आणि त्यामुळं आपल्याकडे कात नसेल तर आपण सहज इतरांकडे मागत असतो किंवा शेजारचे कोणी आपल्याकडे कात मागत असतं. परंतु बघा, हे कात जे आहे तर ते नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये इतरांना देणं अशुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुमच्या घरात गरिबी देखील येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कात जर तुमच्याकडे असेल आणि जर कोणी मागितला तर तो तुम्ही अजिबात देऊ नका. काताचा उपयोग जो आहे तर तो पानांमध्ये होतो, जे पान आपण खात असतो. आणि देवीला सुद्धा आपण जो तांबूळ अर्पण करतो त्यामध्ये कात हा वापरलाच जातो. म्हणून तुम्हाला हा कात जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाहीत. तसंच पुढची वस्तू सुद्धा खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मीठ. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही आपल्या घरातील मीठ जे आहे तर ते इतरांना देऊ नका. कारण मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये साक्षात देवी सूक्ष्म स्वरूपात निवास करत असते. आणि मीठ जे आहे तर हे तिचंच प्रतीक असतं. म्हणून मीठ जे आहे तर ते नवरात्रीमध्ये अजिबात कोणाला द्यायचं नाहीत. तसंच आपल्या घरातील जो झाडू आहे तर हा झाडूसुद्धा तुम्हाला या 9 दिवसांमध्ये इतरांना कोणालाही द्यायचं नाही. कारण झाडूला सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं. दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा करत असतो. आणि आपल्या घरातील लक्ष्मी ही इतरांना देणं म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांच्या घरी काढून देत असतो. म्हणून चुकूनही झाडूसुद्धा हा कोणाला देऊ नका. त्याचबरोबर बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दानाला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या यथाशक्तीनुसार आपण दान जे आहे तर ते करत असतो. आणि यामध्ये प्रामुख्याने तांदूळ जे आहे तर ते आपण जास्त प्रमाणामध्ये दान करत असतो. परंतु आपल्याला नवरात्रीमध्ये तांदूळ जे आहे तर ते अजिबात दान करायचे नाहीत. तांदूळ जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाहीत. आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये तांदळाची खरेदी सुद्धा केली जात नाही. तसंच बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही जुने कपडे असतात आणि आपण ते सहज काढून एखाद्याला दान देत असतो. परंतु घरातील फाटके जुने कपडे असतील तर ते नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणालाही देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती येऊ शकते. त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही चामड्याच्या वस्तू जसं की बेल्ट असेल, चप्पल असेल, बूट असेल या वस्तूंची खरेदी तुम्ही अजिबात करू नका. कारण या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुभ मानल्या जातात.
म्हणजे जनावरांची जी कातडी असतात तर त्यांच्यापासून ह्या वस्तू बनवतात. म्हणून या वस्तूंची खरेदी नवरात्रीमध्ये केली जात नाही. म्हणून हा एक नियमसुद्धा तुम्हाला पाळायचा आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला लोखंडसुद्धा खरेदी करायचं नाहीत. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करायची असेल लोखंडाची, तर ती तुम्ही नवरात्र झाल्यावर खरेदी करा, परंतु नवरात्रीमध्ये लोखंडसुद्धा खरेदी केलं जात नाही. यामुळे सुद्धा आपल्या घरावर धनहानी होऊ शकते, घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते. त्यामुळे लोखंड हे सुद्धा खरेदी करायचं नाहीत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.